या सगळ्या गडबडीत 6 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे इतके सेक्युलर होऊन गेले की उद्धव ठाकरेंच्या सोबत मुस्लिम मतदार जाऊ शकतो आणि तो मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेला तो काँग्रेस आणि त्यांच्या कडेवर बसून चालणारा मुंबईतला राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे यांच्या हातून मुस्लिम मतदार निसटू शकतो. मुस्लिम मतदार हा ओवायसी, समाजवादी, मुस्लिम लीग, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उबाटा शिवसेना यांच्या बाजूचा नसतो. मुस्लिम मतदार हा हिंदुत्वाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून हिंदुत्वाच्या राजकारण करणाऱ्या पक्षाच्या विरोधात एक गठ्ठा मुस्लिम मतं एकवटतात. आणि आज जर उद्धव ठाकरे हे भाजपच्या कडव्या हिंदुत्वाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणार असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सहित ओवायसीला टांग मारून सुद्धा जिथे शक्य आहे तिथे तो मुस्लिम मतदार हा उबाठा शिवसेनेकडे झुकू शकतो. 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज ठाकरे सुद्धा हिंदू बांधूंनो, बांधवांनो, भगिनींनो, मातांनो हा शब्द वापरायचे थांबलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंचं महापालिका निवडणुकीतलं जे राजकारण आहे ते राजकारण मुस्लिम तुष्टीकरणाचं होत जाणार आहे आणि मुस्लिम वोट बँक आपल्या बाजूने ठाकरे बंधूंच्या बाजूने यावी अशी वाटचाल करणार आहे. लक्षात घ्या, या संदर्भामध्ये बोलताना आपली मतं जातील याची चिंता, मुस्लिम मतं आपली सैल होऊ शकतात याची भीती अबू आझमींना सुद्धा वाटलेली आहे. मला नाही आवडून मी कशाला घाबरू.